लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार निदा खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। निदा खानला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। निदाला छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या घरातनं अटक करण्यात आली। दरम्यान निदा खान हिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। इम्तियाज जलील यांचा यामध्ये हात होता असा आरोप संजय शिरसाट यांच्यासह गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी निदा खानला अटक झाली। निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं त्याच्या एका घरात लपवून ठेवलं होतं। या प्रकरणात संभाजीनगरचा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या विरोधात नाशिक पोलिसांनी बीएनएस कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करून 6 आरोपी केले। नाशिकमधील धर्मांतर, लैंगिक शोषण आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात निदा खान महिन्याभरापासून फरार होती। मतीन पटेल यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आणि मोबाईल जप्त केलाय। निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होती। नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली। पटेल यांनी 2 महिन्यांपूर्वी नारेगावमधल्या कौसर पार्क परिसरात नवीन घर विकत घेतलं होतं। याच घरात निदा खानला ठेवण्यात आलं होतं। निदा खान पटेल यांच्या मालकीच्या घरात लपल्याची कुणकुण नाशिक पोलिसांना लागली। नाशिक पोलिसांनी तातडीनं ही माहिती संभाजीनगर पोलिसांना कळवली। नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकानं 2 दिवस इमारतीवर पाळत ठेवली। तपासात खात्री पटताच मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेण्यात आलं। नाही, माझ्यावर काही जबाबदारी नाही। मला ते प्रकरण माहीत पण नाही कुठलं काय आहे ते। मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलेलो होतो। जलील यांच्याशिवाय हे शक्य नाही असं म्हणत मंत्री शिरसाट यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। निदा खानच्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलीलचा हात आहे। ज्या रूम मध्ये पकडले गेलं ती रूम एका नगरसेवकाची आहे। आता त्याच्या नावावर नाहीये परंतु त्याची मालकी आहे ती। हा गुन्हा इम्तियाज जलील आणि त्या एमआयएम पार्टीच्या लोकांनी केलेला आहे। पण पोलिसांनी आता त्यांना सह आरोपी केलं पाहिजे। अशा प्रवृत्तीच्या लोकांना ठेचलं तर पाहिजेच पाहिजे। म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो। याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या। हे मोहरे ते भेटून जातील पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे किंवा पालकमंत्री याचा पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे। आणि जेव्हा मुलींनी मला सांगितलं मी तिला स्पष्टपणे हे सांगितलं होतं तुझ्याकडे काही चूक झाली असेल तर मी तुझ्या सोबत उभे राहणार नाही। आणि तू जे म्हणत आहे की फक्त असं झालेला आहे मग इतकंच झालेला असेल तर मी तुला ओपनली सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार आहे। निदा खान संभाजीनगरमध्ये सापडणं म्हणजे मोठं षडयंत्र असल्याचं पडळकर म्हणाले। संभाजीनगरमध्ये निदा खान सापडणं म्हणजे याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी इम्तियाज जलील आणि त्यांचे जे नगरसेवक एमआयएमचे आहेत त्यांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करावं अशी आमची मागणी। ती कुठे होती, कुणाकडे होती याच्याबद्दलची मला फारशी माहिती नाहीये, परंतु एवढंच आहे की कुठेही असेल, पाताळात जरी असतील तरी या मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस त्यांना शोधून काढल्याशिवाय राहणार नाही। नगरसेवक होता त्यांनी आसरा दिला तिला अशी माहिती समोर आली। नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये आणि जर असं काही असेल तर निश्चितपणे पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील। इन्क्वायरी पूर्ण होऊ द्या। एकदा पूर्ण इन्क्वायरी झाली की आपल्याला नक्की कळेल। पण आज एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच चॅनल वर्तमानपत्रातून सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। 2029 मध्ये सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा असल्याचं वक्तव्य जय पवारांनी केलं होतं। दरम्यान जय पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदेच्या सेनेकडनं यावर टीका करण्यात आली।
दुसरीकडे वहिनी मुख्यमंत्री झाल्या तर पहिला हार मी घालेन असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत. तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे. वहिनी या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घातली. माझ्या जय पवार यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांच्या आईला मुख्यमंत्री करावं, आमच्या शुभेच्छा. तर कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली. ही हत्या की आत्महत्या याचा तपास आता सुरू आहे. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं मुंबईतल्या पायधुनीतल्या डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू झाला. त्यानंतर कलिंगडाबद्दल दहशत पसरली होती. या प्रकरणात आता कलिंगड आरोपमुक्त झालाय. मुंबईच्या पायधुनीतल्या चौघांचा मृत्यू हा कलिंगड खाल्ल्यानं नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झालाय. नुकत्याच समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालात ही माहिती उघड झाली आहे. चौघांच्या अंतर्गत अवयवांमध्ये पोटातील अन्न, पित्त आणि पोटातील चरबीच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फॉइड आढळून आलंय. हे झिंक फॉस्फॉइड उंदीर मारण्याच्या औषधात असतं. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी मृतांची नावं आहेत. या चौघांना विषबाधा झाली होती आणि उलट्या जुलाब होऊन या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. डोकाडिया कुटुंब राहत असलेल्या घरात उंदीर मारण्याचं औषध सापडलंय. उंदीर मारण्याच्या 2 वड्या, उंदीर मारण्याचा स्प्रे घरातनं जप्त करण्यात आलाय. तर उंदीर मारण्याच्या वड्यांचं पाकिट सीलबंद अवस्थेत आहे. तर उंदीर मारण्याच्या स्प्रेचा वापर झाल्याचं तपासात समोर आलंय. हे औषध डोकाडिया कुटुंबाच्या शरीरात कसं गेलं हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याचा आता तपास सुरू आहे. आता किती क्वांटिटी आढळली ते महत्त्वाचं आहे. म्हणजे क्वांटिटी खूप महत्त्वाची असते पॉयझनमध्ये. स्मॉल क्वांटिटी असेल तर ॲक्ट होत नाही, पण जास्त क्वांटिटी असेल तर ॲक्ट होतं. आणि निश्चितच झिंक फॉस्फाईड हे ह्युमनसाठी बनलेलं नाही, इट इज पॉयझनस. म्हणजे आपण ते 5-10 ग्रॅम खाल्लं तरी माणसाचा जीव जाऊ शकतो, इतकं धोकादायक आहे ते. झिंक फॉस्फाईड ॲक्ट कसं करतं? झिंक फॉस्फाईड जर एखादा मनुष्य चुकून सेवन करतो तर गॅस्ट्रिकमध्ये जे ॲसिड असतं, स्टमक ॲसिड, ते एकत्र ॲक्ट होतं. त्याच्यातनं गॅस तयार होतो आणि तो गॅस ब्लडमध्ये सर्क्युलेट होतो. आणि जेव्हा तो ग्लास ब्लडमध्ये सर्क्युलेट होतो तेव्हा सगळ्या सेल्स असतात त्या काम करायचं बंद करतात आणि त्याच्यामुळे मल्टी ऑर्गन फेल्योर होतं. गटर का हिस्सा है ना, थोड़ा बहुत तो चूहे तो होते ही है. बट आपके घर में भी चूहा मारने का कोई पॉइजन वगैरह है क्या? चूहा क्योंकि रखे हमारे घर में तो नहीं रखे, लेकिन चूहे आते हैं. चूहा, ये बिल्डिंग में बहुत सारे चूहे हैं, उनका आपको तकलीफ होता है चूहे का? इस बिल्डिंग में पूरे चूहे हैं तो होता है ना, तकलीफ तो होता है ना, चूहे है तो. दरम्यान या प्रकरणात कलिंगड मुक्त झालं असलं तरी नळ बाजार परिसरातील फळ बाजारातनं कलिंगड मात्र गायब झालंय. तामिळनाडूमध्ये थलपती विजयचं सरकार बनणार आहे. थलपती विजयच्या टीव्हीकेला काँग्रेससह सीपीआय, सीपीएम, बीसीके या पक्षांनी पाठिंबा दिला. टीव्हीकेनं इतर पक्षांच्या पाठिंब्याने 118चा आकडा गाठलेला आहे. विजय सायंकाळी 6 वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. भोरमध्ये खेड शिवापूर टोल नाक्याजवळ दुचाकीचा अपघात झालेला आहे. दुचाकी आणि टँकरच्या अपघातामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. खेड शिवापूरच्या राजगड पोलिसांकडनं या संदर्भात पुढील तपास सुरू आहे. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.